माझ्या युवा मित्रांनो, MKCL, श्री विवेक सावंत, अनिल शिदोरे, डॉक्टर अनिल अवचट, डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि निर्माणमधले युवा, या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि पुढाकारामुळे आजचा हा कार्यक्रम होतोय. त्याला तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहून तुमचं प्रेम प्रकट केलं आहे. प्रथम तर मला सर्वांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त करू द्या. मी 60 वर्षाचा पूर्ण होणं किंवा राणीने 60मध्ये प्रवेश करणं हा महाराष्ट्राच्या इतिहासात एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे असा भ्रम मला नाही. आणि 60 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सहसा काय होतं? पु ल देशपांडेंनी मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणाले की 60 झाल्यानंतर शरीर कुरकुर करायला लागतं, मनही कुरकुर करायला लागतं, सगळंच वाईट दिसायला लागतं, सगळीकडे दुःखच दुःख वाटायला लागतात. ते असं म्हणाले की 60 उलटल्यानंतर सकाळी उठून जर एखाद दिवशी गुडघे दुखत नसतील, कंबर दुखत नसेल, फ्रेश वाटत असेल, सगळं आनंदी आनंद वाटत असेल, तर खुशाल समजा की तुम्ही मेले आहात. तर 60 पूर्ण करताना अशी 60 मला नको आहे. आणि म्हणून आजचा जो विषय आहे, आजचा जो कार्यक्रम आहे, तो 60च्या वेळेला माझं स्वप्नरंजन किंवा माझं स्मरणरंजन हे काही न ठेवता आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजनच मुळी असं आयोजकांनी अतिशय योग्यपणे ठेवलं की या 60चा विशीसोबत संवाद आहे. मी जो आज इथे उभा आहे आणि तुमच्याशी बोलतोय, हा खरं म्हणजे माझ्या समवयस्क, माझ्याच पिढीतल्या 20-25 जणांच्या एका समूहातर्फे बोलतोय असं समजा. आजचा प्रसंग हा 60च्या पिढीने 20च्या पिढीला प्रेमाने कडकडून मिठी मारून संवाद करण्याचा प्रसंग आहे. माझ्या युवा मित्रांनो, 1990च्या आसपास तुमचा जन्म झाला. त्यामुळे तुम्ही आजकाल 20च्या पुढे मागे बहुतेक जण असणार. त्याचवेळी जगामध्ये ग्लोबलायझेशन झालं, भारतामध्ये उदारीकरण झालं. त्यामुळे तुमच्या सोबतच हे नवं परिवर्तन वाढत गेलं. आज त्याचे खूप चांगले परिणामही आपल्याला दिसतात आहेत. पूर्वीच्या महाराष्ट्रात तरुणाला भाकरी आणि नोकरी या 2 गोष्टी मिळण्याची अतिशय चिंता होती. त्यामुळे एकदा BA, BCom किंवा असं काही झालं की त्याच्यानंतर कुठेतरी शिक्षक होणं किंवा बँकेत किंवा पोस्टामध्ये क्लार्क होणं आणि आयुष्यभर तिथे नोकरी करणं आणि शेवटी रिटायर झाल्यानंतर पुण्यामध्ये 2 खोल्याचं घर बांधणं, पेन्शन घेणं आणि पर्वतीला चकरा मारता मारता शेवटी मरून जाणं, महाराष्ट्राच्या मध्यम वर्गाचं हे स्वप्न होतं. आजची अवस्था अशी आहे की तुम्हा तरुणांना उद्याच्या भाकरीची सहसा काळजी करावी लागत नाही. आज तुम्हाला माधुकरी घेऊन शिक्षण करावं लागत नाही. नोकरी नाही मिळाली तर व्यवसाय करीन असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. पूर्वी सायकल वापरायचे, आता तुम्ही मोटरसायकल वापरता आणि कारसाठी पैसे जमा करता. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या खिशात आयपॉड आहे, तुमच्या कानात हेडफोन आहे आणि तुमच्या खांद्यावर लॅपटॉप आहे. जगभरात कुठेही जाण्याचा आणि यशस्वी होण्याचा तुम्हाला आत्मविश्वास आहे. आणि हा आत्मविश्वास निव्वळ तुम्हालाच नाही आहे, तर 12,000 किलोमीटर पार करून तुमचा दरारा पसरलेला आहे. थॉमस फ्रीडमन हा न्यूयॉर्क टाइम्स मधला एक प्रसिद्ध स्तंभलेखक आहे. थॉमस फ्रीडमनने
एकदा असं कॉलममध्ये त्याच्या लिहिलेलं, त्याचा जो नियमित सदर आहे त्याच्यात त्याने असं लिहिलेलं आहे की थॉमस फ्रीडमन लिहितोय की आम्ही जेव्हा लहान होतो आणि तो 1940च्या आसपासचा काळ, तेव्हा चीनमध्ये प्रचंड दुष्काळ पडला, तिथे खायला काही नव्हतं. तर अमेरिकेमध्ये आम्ही मुलं जेव्हा जेवायला बसायचो आणि खूप वेळ घालवायचो, लवकर जेवायचो नाही, तेव्हा आम्हाला भीती दाखवायला आमची आई असं म्हणायची की अरे मुलांनो लवकर जेवा, नाहीतर ती चीनमधली मुलं तुमचं अन्न घेऊन पळतील. पुढे थॉमस फ्रीडमन लिहितो, आज अवस्था अशी आहे की आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागतं की अरे मुलांनो अभ्यास करा, नाहीतर ते भारतातली मुलं तुमचे जॉब्स घेऊन पळतील. एका सुपर पॉवरने देखील तुम्हाला घाबरावं एवढी सुपर पॉवर तुम्ही आहात. एवढा मोठा बदल गेल्या 20 वर्षात घडलेला आहे. आणि ही जी सगळी सुपर पॉवर आहे, महाराष्ट्रातली, भारतातली युवा सुपर पॉवर, ही कशी जगते आहे? आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पहिल्याच पानावरती एक बातमी आहे. मध्यभागीच मोठी ठळक बातमी आहे. तुमच्यापैकी कोणी पाहिली असेल, कोणी नसेल. त्रिवेंद्रमची बातमी आहे. सुजित कुट्टन नावाचा एक तरुण मुलगा आणि त्या मुलाचा, त्याच्या आईचा, दोघांचा हसरा फोटो फ्रंट पेजवरती आहे. आणि बातमीची हेडलाईन अशी आहे, केप्ट इन डार्क अबाउट फादर्स डेथ, ही रेसेस टू विन. हा धावण्याच्या रेसमधला एक खेळाडू आहे आणि त्रिवेंद्रममध्ये रेसेस आयोजित केलेले आहेत प्रांत पातळीच्या, आणि त्यामध्ये जिंकण्याची तो तयारी करतो आहे. त्याचे वडील हार्ट अटॅकने आजारी होऊन आयसीयू मध्ये भरती झाले आहेत आणि हा इकडे रेसची तयारी करतोय. याचा रेसचा दिवस येतो आहे. रेसचा दिवस ज्या दिवशी आला तेव्हा त्याला पत्ताच नाही, पण त्याचे वडील आयसीयू मध्ये मेले. त्याला कोणीही सांगितलं नाही, त्याला मुद्दाम सांगण्यात नाही आलं, आणि तो रेसमध्ये धावला आणि रेस त्याने जिंकली. सुजित कुट्टनचा आणि त्याच्या आईचा हसरा चेहरा पाहिला आणि माझ्या मनात प्रश्न आले. या सुजित कुट्टनचे वडील स्वतः ऍथलेट होते, त्याची आईही ऍथलेट होती. दोघंही कायम रेसमध्ये धावणारे. हे सुजित कुट्टनचे वडील जेव्हा आयसीयू मध्ये भरती असेल, त्यांना वाटलं नसेल का की माझ्या मुलाने माझ्या जवळ थांबावं? आणि ते जेव्हा मरत असतील त्या क्षणी त्यांना वाटलं नसेल का की माझा मुलगा माझ्या जवळ असावा? आणि त्या सुजित कुट्टनला वडील आयसीयू मध्ये असताना वडिलांच्या जवळ न थांबता रेसची धावण्याची तयारी करताना कसं वाटलं असेल? त्याने कुठे असायला हवं होतं? आणि ती रेस तो कशासाठी धावत होता? आणि ती रेस जिंकून आणि ते मेडल जिंकून त्याने काय मिळवलं? आणि ते वाचल्यानंतर माझ्या मनात प्रश्न असा निर्माण झाला की आपण सगळेच सुजित कुट्टन सारखी रेस धावतो आहोत का? कोणीतरी मरत आहे, आपला बाप मरतो आहे किंवा आपल्यातलं काहीतरी मरत आहे, आणि आपण मात्र रेस धावतो. असं घडतंय का? आणि रेस आपण कशासाठी धावतो आहोत? आज आपलं सगळ्यांचं जीवन कसं आहे बघा. मूल जन्माला येतं, जन्माला आल्यापासून ते 2-3 वर्षाचं नाही झालं की त्याला केजी मध्ये, चांगल्या केजी मध्ये टाकावं म्हणून पालकांची धावपळ सुरू होते. केजी मध्ये, चांगल्या केजी मध्ये भरती करायला देखील आजकाल इंटरव्ह्यू होतात, आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये या मुलांनी 2.5 वर्षाच्या मुलाने चांगलं परफॉर्म करावं त्या स्पर्धेमध्ये म्हणून माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने 2 वर्षाच्या मुलाला ट्युशन लावली.
तिथून जी जीवनाची स्पर्धा सुरू होते, मग चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा, शाळेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी स्पर्धा, कायम स्पर्धा. टीव्हीवरती एक जाहिरात पाहिलेली मला आठवते, कोणत्या प्रॉडक्टची होती मला आठवत नाही, पण ते मूल धावत 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 येतं, घरी आई बसली आहे आणि आईला म्हणतं, आई आई मला 90% मार्क मिळाले परीक्षेत. तर आई पहिला प्रश्न विचारते, लेकिन उस राजू को कितने मार्क मिले. या मुलाच्या आनंदाचा तिला मागमूस नाही. तिच्या मनात एकच प्रश्न, पण त्याला किती मार्क मिळाले, स्पर्धेत तू कुठे उभा राहिलास. मग 10वी मध्ये 12वी मध्ये मेरिटमध्ये येण्याची स्पर्धा, प्रोफेशनल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्याची स्पर्धा, ही स्पर्धा कायमची आपल्या मागे लागलेली आहे. या स्पर्धेपायी आपलं मन कसं होतं. कुट्ट्यांसारखी रेस धावता धावता आपल्या कोणत्या जबाबदाऱ्या सुटून जातात आहेत आपल्याला बघायलाही फुरसत मिळत नाही. गडचिरोलीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या मुलांची शिबिरं घेतो. एका युवांच्या एका शिबिरामध्ये काही मुलांना असा प्रश्न विचारला की तुम्ही गडचिरोलीच्या जंगलातनं जाता आणि अचानक वाघ तुमच्यावर धावून आला, तर काय कराल. काही आदिवासी मुलं होती गडचिरोलीची, ती असं म्हणाली की वाघ धावत आला तर आम्ही काय करू, दोघं मिळून वाघासोबत लढू. मेलो तर दोघंही मरू, नाही तर दोघंही जगू. मुंबईची 2 मुलं होती, त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही काय कराल रे, त्यातला एक असं म्हणाला की मी चांगला रेसमध्ये पळू शकतो, मी जोरात पळीन म्हणे. अरे पण तू जोरात पळायला तरी काय वाघापेक्षा जास्त जोराने वेगाने पळशील का, पळून काय फायदा. तो म्हणाला वाघापेक्षा जास्त वेगाने पळायची गरजच नाही, मी याच्यापेक्षा जास्त वेगाने पळालो की मी सुटलो. आपल्या सोबत्याला, आपल्या मित्राला वाघाच्या तोंडी देऊन जी पळायला तुम्हाला भाग पाडते तिला स्पर्धा असे म्हणतात. जी मित्राला देखील शत्रू म्हणून बघते तिला स्पर्धा असे म्हणतात. जी दुसऱ्या कोणाला काहीही मिळायला नको, मला सगळ्यात जास्त मिळायला पाहिजे असे जी म्हणते तिला स्पर्धा असं म्हणतात. आपलं जीवन जन्मापासून पुढपर्यंत सगळं स्पर्धामय झालेलं आहे. नंतर पुढे चांगली नोकरी मिळाली पाहिजे, चांगला पगार मिळाला पाहिजे, प्रमोशन मिळालं पाहिजे, यश मिळालं पाहिजे, समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. चांगला पगार मिळाला की 1-2 मजली घर असायला पाहिजे, 2 रूमचं नाही तर 3 रूमचं, 3 रूमचं नाही तर 4 रूमचं. आणि हे सगळं यश मिळालं की एक बायको देखील हवी, स्त्री असेल तर तिला नवरा देखील हवा. एक चांगली बायको किंवा नवरा देखील कमवावा लागतो, ते देखील अजून एक पोझिशन. आपल्याला अधिकाधिक पोझिशन हवे असतात. हे करता आले किंवा एखादी फॉरेन ट्रिप करावीशी वाटते, कुठेतरी विदेशात हॉलिडेसाठी जावंसं वाटतं. सगळं जीवन म्हणजे एकतर स्पर्धा तरी आहे किंवा उपभोग तरी आहे. आयदर कॉम्पिटिशन ऑर कन्झम्पशन. एवढाच आपल्या जीवनाला अर्थ उरलाय. हेच जर सगळं जीवन असेल तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे. आपल्या जीवनाला काय अर्थ आहे असा जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा अल्बर्ट कामूज नावाच्या प्रसिद्ध फ्रेंच नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचं एक पुस्तक आहे, द मिथ ऑफ सिसिफस. हा सिसिफस कोण आहे, या सिसिफसचं रहस्य काय. सिसिफस हे ग्रीक पुराणातलं पात्र आहे आणि त्या सिसिफसला सजा अशी झालेली आहे आणि देवांनी त्याला ही सजा दिलेली आहे. एका अतिशय उंच विशाल डोंगराच्या पायथ्याशी तो उभा आहे आणि सिसिफसला सजा अशी आहे की तिथे असलेली एक मोठी शिळा, प्रचंड मोठा धोंडा जो पायथ्याशी पडलेला आहे डोंगराच्या, तो ढकलत 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 त्याने डोंगराच्या वर न्यायचा. धोंडा प्रचंड मोठा आहे, डोंगर खूप उंच आहे. वर नेता नेता सिसिफसला धापा लागता, सिसिफस जोर लावतोय, त्याचा स्नायूंचा जोर लावून तो धोंडा वर नेतो आहे
आणि ज्या क्षणी धोंडा वर पोचतो तो धोंडा गडगडत खाली येतो आणि पुन्हा धोंडा पायथ्याशी उभा. सिसिफसला परत खाली येणं आणि परत धोंडा वर चढवणं. धोंडा वर चढला की पुन्हा धोंडा गडगडत खाली, पुन्हा खाली येणं, धोंडा वर चढवणं. या सजेचा सिसिफसला अंतच माहीत नाही. हीच सिसिफसची सजा आहे की धोंडा वर नेत राहणं आणि धोंड्याने खाली येत राहणं. सिसिफसला या सजेचा अंतही माहीत नाही. ही सजा आपल्याला का मिळाली हे देखील सिसिफसला माहीत नाही. ही सगळी गोष्ट सांगितल्यानंतर अल्बर्ट कामू आपल्याला विचारतो की आपलं जीवन हे देखील सिसिफसची सजाच आहे का? आपलं रोजचं जगणं हे देखील सिसिफसची सजाच आहे का? रोज सकाळी उठतो आपण आणि उठून आपल्याला 8:52 लोकल पकडायची असते किंवा ऑफिसमध्ये पोचायचं असतं. घाईघाईने आपण तिथे पोचतो. दिवसभर ऑफिसमधली किंवा व्यवसायातली जी काही कामं करायची असतात ती करतो. सगळ्यांचं ओझं, स्पर्धेचं ओझं बाळगत बाळगत संध्याकाळी घरी येतो. घरी येऊन केव्हा तरी दिवसभराच्या श्रमानंतर झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठावं तर पुन्हा दिवसाचा धोंडा पायथ्याशी पडलेला. रोज दिवसाचा धोंडा आपण ढकलत ढकलत वर नेतो आणि दुसऱ्या दिवशी धोंडा पुन्हा त्या डोंगराच्या पायथ्याशी पडलेला. कामू असं म्हणतो की आयुष्य ही सिसिफस सारखी सजा झालेली आहे. या सजेला काही हेतूही नाही, या सजेला काही अंतही नाही. बस नियतीची ही सजा आहे सिसिफसला आणि तुम्हाला आणि मला देखील. मग कामू असं विचारतो की या जीवनाला काही अर्थ आहे का? याचं उत्तर शोधायला पाहिजे असं तो म्हणतो. आणि म्हणून कामू त्या पुस्तकाची सुरुवातीचं पहिलंच वाक्य त्या पुस्तकाचं असं आहे की देर इज बट वन क्वेश्चन इन लाईफ. जीवनात एकच महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे आत्महत्या का करू नये. जर जीवन हे सिसिफसची सजा असेल तर मग तर आत्महत्या हाच त्याच्यातनं फार चांगली पळवाट आहे. आणि म्हणून जर आत्महत्या करायची नसेल तर माणसाला या प्रश्नाचं उत्तर शोधलंच पाहिजे की माझं जीवन जर सिसिफसची सजा व्हायचं नसेल तर मी जगतो कशासाठी आहे. व्हाय डू आय लिव्ह? माझ्या जगण्याचा हेतू काय? या जगण्याचा हेतू जर मी नाही शोधला तर माझं जीवन सिसिफसची सजा आहे. रोजचा धोंडा वर नेणं आणि त्या धोंड्याने खाली येणं. आपल्या जीवनाचा हेतू शोधून घेणं हाच सिसिफसच्या सजेवरती उपाय आहे. आणि ही माझी जबाबदारी आहे की माझ्या जीवनाचा हेतू मी शोधला पाहिजे. मी का जगतो आहे शोधलं पाहिजे. ते जर नाही शोधलं तोपर्यंत ही सजा मला भोगली पाहिजे. हेतू शोधणं जीवनाचा हाच या सिसिफसच्या सजेतनं सुटका आहे. हेतू का शोधायचा? विक्टर फ्रँकेल नावचा एक प्रसिद्ध मानसरोग तज्ञ झाला. विक्टर फ्रँकेल जर्मन होता, ज्यू होता. आणि जर्मन ज्यू होता म्हणून तो जर्मनीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कैदी होता. भयंकर छळ तिथे चालायचा. त्या छळाला त्रासून आणि केव्हाही सुटण्याची आशा नाही म्हणून दर 2-4 दिवसांनी कोणीतरी कैदी तिथला एक आत्महत्या करायचा. विक्टर फ्रँकेल सायकियाट्रिस्ट होता. त्याच्याही लक्षात यायला लागलं की अरे हळूहळू आपल्याही मनात आत्महत्येचे विचार यायला लागलेले आहेत. आणि तो मोठ्या आर्तपणे विचार करायला लागला की मी कसं माझे आत्महत्येचे विचार थांबवू. या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये जर काही सुटकाच नसेल तर हे विचार कसे थांबवू. आणि नुसते माझेच विचार नाही थांबवू, हे सगळे जे कैदी आहेत हे निराशेने आत्महत्येचा विचार करायला लागले, त्यांना कसं थांबवू. विक्टर फ्रँकेलला असं आढळलं की जगण्यासाठी एक हेतू, एक आशेचा अंकुर जर प्रत्येकाच्या मनात फुलवला तर जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो. आणि ही कितीही सजा कठीण असली तरी याच्यापर्यंत देखील एक उद्याचा प्रकाश आहे ही आशा निर्माण होते आणि आत्महत्येचा विचार दूर होतो.
म्हणून विक्टर फ्रँकेल, त्याचे पुस्तक आहे मॅन सर्च फॉर मिनिंग, अतिशय सुंदर पुस्तक आहे, आणि त्याच्यात तो एक अतिशय कळीचं वाक्य म्हणतो. तो असं म्हणतो, दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना मी का जगतो आहे याचं कारण सापडलेलं आहे, ज्यांना जगण्याचा हेतू सापडलेला आहे, त्यांना कसं जगायचं याचे प्रश्न उरत नाहीत. ते प्रश्न मग सोपे होऊन जातात, चुटकीसरशी सुटतात. मला 2 कपडे हवेत की मला 4 कपडे हवेत, मला पगार 5,000 हवा की मला पगार 50,000 हवा, मला घर 2 खोल्यांचं हवं की 4 खोल्यांचं हवं, हे सगळे प्रश्न जगावं कसं याचे आहेत. हे प्रश्न गैरलागू होऊन जातात, हे प्रश्न बिनमहत्वाचे वाटायला लागतात जर आपल्याला याचं नेमकं उत्तर सापडलं की मी कशासाठी जगतोय. जीवनाचा एक हेतू सापडला की जगावं कसं हे सोपं होऊन जातं, तो सगळा आनंद होऊन जातो. जगायचं कसं हे आयोजनाचे प्रश्न आहेत, पण जास्त महत्वाचा आहे जीवनाच्या प्रयोजनाचा प्रश्न. आणि प्रयोजन सापडलं जीवनाचं की आयोजनाचे प्रश्न दुय्यम होऊन जातात. आज स्थिती अशी आहे की आपण सर्व आयोजनाच्याच प्रश्नात मग्न आहोत, आणि त्यामुळे आपण जगतो कशासाठी आहोत, ही सगळी धडपड कशासाठी, सुजित कुट्टन का रेस धावतो आहे, याचं उत्तर शोधायला आपल्याला फुरसत नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिलं अपील आज हे करणार आहे की तुम्ही जन्माला आहात याच्यात तुमचा पराक्रम काहीही नाही. तुम्ही जिवंत आहात याच्यातही तुमचा पराक्रम काही नाही. तरुण आहात, मरण्याचे तुमचे दिवसच नाही, मरण्यासाठी विशेष प्रयत्नच तुम्हाला करावे लागतील. तर तुम्ही जिवंत आहात याच्यात तुमचा काही पराक्रम नाही. तुमचा पराक्रम हाच राहू शकतो की तुम्ही जगता कशासाठी आहात हे शोधून काढणं, आपल्या जीवनाचा हेतू शोधून काढणं, आपल्या जीवनाला एक हेतू निर्माण करणं, आपल्या जीवनाला एक हेतू देणं, ही तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून पहिलं अपील मी तुम्हाला करणार की मित्रांनो, आयोजनाच्या प्रश्नामध्ये फसण्याच्या अगोदर जीवनाचं प्रयोजन शोधून घ्या. हे आयुष्य आपल्याला एकदाच भेटतं, इथे वन्स मोर नाही आहे. ही सफर आपण एकदाच करतो, पुन्हा आपण इथे येणार नाही आहोत. त्यामुळे हे जे अमूल्य आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे हे कशासाठी वापरायचं. सहसा होतं असं की एवढे जीवनाचे दबाव असतात की त्या दबावामध्ये आणि आयोजनाच्या प्रश्नासाठी आपण हे आयुष्य 1,000, 2,000, 5,000, 50,000 कोणत्या तरी किमतीसाठी आपण ते विकायला मजबूर होतो. पैशासाठी ते आयुष्य आपण विकतो. जगात पैसा किती आहे. एखाद्या समुद्राच्या प्रचंड किनाऱ्यावरती उभं असावं आणि पूर्ण वाळूने भरलेला तो समुद्राचा विशाल किनारा, त्यामध्ये जेवढे वाळूचे कण आहेत तेवढे जगामध्ये पैसे आहेत. मोजता येणार नाहीत. बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ डॉलर. ट्रिलियन म्हणजे किती याची आपण कल्पना करू शकत नाही. जगामध्ये एवढे पैसे आहेत. एकट्या अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न $16 ट्रिलियन आहे आणि $1 म्हणजे जवळपास 45 रुपये. जगामध्ये पैसे अमाप आहेत आणि तुमच्याकडे आयुष्य एकच आहे. एकच आयुष्य असल्यामुळे ते अमूल्य आहे आणि जगामध्ये पैसा अमाप असल्यामुळे तो विनामूल्य आहे. आणि कोणत्याही देवाणघेवाणीचं साधं तत्व असं असतं की जे कमी असतं, की जेव्हा एकच असतं ते तर सगळ्यात अमूल्य असतं. हिरा एकच असतो, रत्न एकच असतं. आणि जे अमाप असतं, जे अनंत असतं त्याला काही मूल्य नसतं.
त्यामुळे साधं शहाणपण आहे, अगदी अगदी व्यावहारिक शहाणपण आहे की तुमच्याकडे असलेलं हे एकमेव आयुष्य त्या विनामूल्य पैशासाठी विकू नका. आयुष्याच्या शेवटी तुमचं दिवाळे लागू नये म्हणून सांगतोय मित्रांनो की एक संकल्प करा. जगण्याच्या काही गरजा जरूर असणार आहेत, त्या जरूर पूर्ण कराव्या लागतील, पण हे मिळालेलं एकमेव आयुष्य मी पैशासाठी विकणार नाही, एवढा मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही, हा एक संकल्प करा. आयुष्याला पैशाहून अजून काहीतरी मौल्यवान असा हेतू पाहिजे, जगण्याला पर्पज पाहिजे. आपल्या मरण्यापूर्वी तो हेतू शोधून घेणं हे आपलं स्वातंत्र्य आहे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा. आणि जगण्याचा अर्थ कशात आहे, तो कुठे सापडेल? आपल्या अवतीभोवती बघा की. हे जग आपल्या अवतीभोवतीचं कसं आहे? या जगामध्ये सगळ्यांनाच भूक लागते, पण ज्याला भूक लागते त्याला अन्न इथे मिळतं का? की ज्याला भूक लागत नाही आणि भूक लागण्यासाठी ज्याला जिममध्ये जावं लागतं आणि तासभर विजेच्या पट्ट्यावर चालावं लागतं आणि वीज जाळावी लागते आणि मग त्याला भूक लागते आणि म्हणून त्याला भूक नसताना तो खातो, त्याला मात्र अन्न उपलब्ध आहे. पण ज्याला भूक आहे त्याच्याकडे मात्र अन्न नाही आहे. हे जग न्याय्य आहे? आणि तुम्ही आणि मी या जगातली सगळी ऊर्जा आजच्या नाही पुढच्या पिढीचे देखील सगळे रिसोर्सेस वापरून घेतो. खोल 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 जाऊन कोळसा आणि पेट्रोल खणतो आहो, त्याला संपवून टाकतो आहो. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी काही राहणार नाहीच आहे. पण जग गरम गरम होत चाललं आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेलं आहे. आणि ते ग्लोबल वॉर्मिंग झालं तर होणार असं आहे की आत्ताचा जो महाराष्ट्रातला काळ सुरू आहे तो मोठा विलक्षण काळ आहे. अतिशय गतिमान समयाचा हा काळ आहे, तांत्रिक विस्मयाचा काळ आहे. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या नव्या नव्या टेक्नॉलॉजी निघतात आहेत आणि रोज पुण्यात नव्या नव्या येतात आहेत. हाच काळ जगामधल्या ग्लोबलायझेशनचा आहे, भौगोलिक विलयाचा आहे. सीमा देशादेशामधल्या तुटत चालल्या. बर्लिन वॉल तुटली, पुण्याची माणसं पेनिसल्वानियामध्ये गेली आणि पंजाब आणि बिहारची माणसं पुण्यामध्ये आली. जगातल्या सगळ्या भिंती तुटत आहेत. हा काळ गतिमान समयाचा, तांत्रिक विस्मयाचा, भौगोलिक विलयाचा, आर्थिक उदयाचा आहे. 8% गतीने भारताची अर्थशास्त्र भारताचं गतीने आर्थिक विकास होतो आहे. $1 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी पोहोचली असं म्हणतात. आर्थिक उदयाचा आहे आणि सोबतच राजनैतिक क्षयाचा आहे. त्यामुळे राजकीय आणि नैतिक दोन्ही तऱ्हेचं इथे क्षय होतोय. मुंबईमध्ये पुण्यामध्ये नेत्यांचे मोठे 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 कटआउट लागतात आहेत, ते अधिकाधिक उंच होतात आहेत. त्यांची उंची आकाशाला भिडते आहे आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रचंड सावल्या सगळ्या समाजावरती आता पडलेल्या आहेत. या नेत्यांच्या सावल्या काळ्या काळ्या मोठ्या विशाल सावल्या महाराष्ट्रावरती पडत आहेत. कार्लाइल युरोपचा इतिहास लिहिताना असं लिहून गेला, तो असं म्हणाला की जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात तेव्हा समजून जा की सूर्यास्ताची वेळ आलेली आहे. मुकाट्याने स्वीकारणार आहात का? खलील जिब्रान असं म्हणाला की संपूर्ण झाडाच्या मूक संमतीशिवाय झाडाचं एक पान देखील गळून पडू शकत नाही. एक पान जेव्हा गळून पडतं, अख्खं झाड मूकपणे शांतपणे बघत असतं आणि त्याला संमती देत असते, म्हणून ते पान गळून पडतं. समाजामध्ये जे जे काही घडतंय, तो अन्याय असो की दुःख असो, तो भ्रष्टाचार असो की बालमृत्यू असो, आपले सर्वांची त्याला मूक संमती असते, म्हणूनच तो अन्याय घडतो. आणि म्हणून त्या अन्यायाची जबाबदारी
आपल्या सगळ्यांवरती आहे. जॉन पॉल सार्त्र म्हणाला की आय एम रिस्पॉन्सिबल इवन फॉर द वॉर्स ऑफ माय टाइम. मी या पृथ्वी तलावर जिवंत असताना झालेल्या युद्धांसाठी देखील अंतिमतः मीच जबाबदार आहे. महाराष्ट्रात हे सगळं घडत असताना आपण जी माणसं महाराष्ट्रामध्ये आज जिवंत आहोत, हे सगळे आपण या अन्यायामध्ये भागीदार आहोत. आपल्याला हे सुरू ठेवायचं आहे की या भागीदारीतनं बाहेर पडायचं आहे. आणि जर सामील व्हायचं नसेल याच्यामध्ये, तर मग आज हे जग जसं आहे तसं राहायला नको. हे जग बदलायला पाहिजे. हे जग बदलायला पाहिजे. हे तुम्हाला मंजूर आहे का? असेल तर एकदा जोरात मला म्हणा की हे जग बदलायचं आहे, तुम्हाला मंजूर आहे का? तरुणांकडनं हीच अपेक्षा आहे, कारण तरुणाची व्याख्याच मुळी ही आहे की जो जगाला तारून नेतो तो तरुण. जो तारण करतो, जो समाजाचं तारण करतो तो तरुण. म्हणून मित्रांनो, हे जग तुम्हाला तारून नेलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला असं आवाहन करणार की जीवनाचा हा रोमांस करा. हे जग बदलण्याचा, इथले आव्हान घेण्याचा प्रचंड रोमांस आहे. अरे ते टीव्हीच्या स्क्रीनवरचा तो काचेचा रोमांस काय करता? आणि तो मोबाईल फोनवरचा कचकडी रोमांस काय करता? या जगातले, जीवनातले खरेखुऱ्या प्रश्नांशी जाऊन लढा आणि बघा की काय मजा आहे. हे जीवनाचे जे दान मिळालेलं आहे, हे दान वापरण्यासाठी जगातले प्रश्न सोडवण्याचा प्रचंड रोमांस जो आहे, प्रचंड आनंद जो आहे, तो घेऊन बघा. असं म्हणा की हे जग जसं आहे हे मला स्वीकार्य नाही, आणि मी स्वतःशी असा संकल्प करतो की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. मरण्यापूर्वी हे जग बदलून जाईल, काही नाही त्या जगाचा किमान एक कोणाला तरी बदलून जाईल, असं नियतीसोबत एक करार करा, एक ट्रिस्ट विथ डेस्टिनी. आजपासून 40 वर्षांनी मी असणार नाही. आणि जर तुम्ही असलाच, पृथ्वी असली तर तुम्ही असाल. आजपासून 40 वर्षांनी तुम्ही युवा 60 वर्षाचे झाले असाल आणि तुम्ही इथे बसलेले असाल, तेव्हा तुमच्या समोर बसलेल्या 20 वर्षाच्या महाराष्ट्रातल्या युवांना तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांच्यासाठी कसा महाराष्ट्र तुम्ही सोडून जाणार आहात? 40 वर्षांनंतर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्या दिवशी, त्या निकालाच्या दिवशी तुम्ही काय सांगून जाणार आहात? महाराष्ट्र तुम्ही कसा सोडून जाऊ इच्छिता? महाराष्ट्राविषयी तुमचं स्वप्न काय आहे? युवांचा महाराष्ट्र कसा असावा? यासाठी युवांचा जाहीरनामा काय आहे की माझा महाराष्ट्र असा असावा? तुमचा जाहीरनामा प्रगट झाला पाहिजे की आम्हाला कसा महाराष्ट्र हवा आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला 4 प्रश्न आपल्याला विचारावे लागतील. तुमचा महाराष्ट्र कसा राहील? तो महाराष्ट्र अस्तित्वात येणार कसा? तो कोण अस्तित्वात आणणार? आणि तो केव्हा अस्तित्वात आणणार? असे प्रश्न विचारले, जग कोण बदलणार असं विचारलं की आपण शेजाऱ्याकडे पाहतो. एका राज्यामध्ये एकदा दुष्काळ पडला, 3 वर्ष पाऊस झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राजाला रात्री स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला देवी दिसली आणि देवीने असं सांगितलं की तुझ्या गावाच्या बाहेर, राजधानीच्या बाहेर एक शंकराचं देऊळ आहे.
ते देऊळ जुनाट पडलेलं आहे. त्या देवळाचं जीर्णोद्धार कर आणि तिथे दूध टाकून ते पूर्ण गाभारा दुधाने, शंकराची पिंड दुधाने अगदी झाकून टाका. दुष्काळ संपेल, पाऊस होईल. राजाने जीर्णोद्धार केला आणि दवंडी दिली. राजधानीच्या सगळ्या लोकांना आज्ञा दिली राजाने की आज रात्री प्रत्येक जण एक एक लोटा दूध नेऊन त्या शंकराच्या मंदिरामध्ये पिंडीवरती टाकेल, म्हणजे उद्या पूर्ण गाभारा दुधाने भरून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण, राजा आणि सगळेजण बघायला गेले मोठ्या उत्सुकतेने सकाळी की गाभारा दुधाने भरला की नाही. गाभारा भरला तर होता, पण पाण्याने भरलेला होता. गुंडोपंतांनी विचार केला रात्री की सगळेच जण दूध टाकणारच आहेत, मी एक लोटा पाणी टाकलं तर काय हरकत आहे. आणि बंडोपंतांनी विचार केला की गुंडोपंत दूध टाकणारच आहेत, मी पाणी टाकलं तर काय हरकत आहे. प्रत्येकाने हाच विचार केला की दुसरा कोणीतरी दूध तिथे शंकराच्या पिंडीवरती ओतणार आहे. असा जर आपण विचार केला तर मग जग बदलणार कसं. जग बदलण्याची सुरुवात कशी होणार आहे. 4 महिन्यापूर्वी एका बैठकीसाठी मी लंडनला गेलो होतो आणि त्या बैठकीत जी काही ती महत्वाची बैठक होती म्हणून राणीच्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये आम्हाला घेऊन गेले. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आणि तिथली जी लोकसभा आहे पार्लमेंटची, तिथे आम्हाला घेऊन गेले. तिथून बाहेर पडल्यानंतर ह्या तिन्ही इमारतींच्या मधल्या चौकामध्ये मी असं पाहिलं की काही तरुण तिथे निषेध करत, प्रोटेस्ट करत उभे होते. म्हणून मी बघायला गेलो जवळून. एक गट होता जो पर्यावरण वाचवण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करा यासाठी त्यांचा निषेध सुरू होता. दुसरा जो गट होता तो मजुरांना, गरिबांना काही सोयी सवलती द्या याच्यासाठी होता. आणि तिसरा जो गट होता तो इराक मधले सैनिक परत घ्या आणि युद्ध बंद करा यासाठी मागणी करणारा गट होता. एक पर्यावरणवाद्यांचा गट, एक गरिबांसाठी झगडणाऱ्या समाजवाद्यांचा गट आणि दुसरा शांतीवाद्यांचा गट. तिघांचे आपापले मागण्या होत्या, आपापले झेंडे होते, प्लेकार्ड होते. पण त्या तिन्ही गटांच्या मागे एक प्रचंड मोठा असा बॅनर लागलेला होता जो तिन्ही गटांच्या वर सोबत तिघांना कॉमन होता. आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं त्या बॅनरवर, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. हे वाक्य कोणाचं आहे आपल्याला माहित आहे. हे वाक्य महात्मा गांधींचं आहे. त्याच्या खाली महात्मा गांधी असं नावही लिहिलेलं नव्हतं. नाव लिहिण्याची गरजही उरली नव्हती. आणि आज देखील मेल्यानंतर 60-65 वर्षांनी तो म्हातारा आज देखील ब्रिटिश राजसत्तेच्या समोर दम ठाकून उभा आहे आणि या तिन्ही सत्तांना तो आव्हान देत उभा आहे. आणि त्या म्हाताऱ्याचं वाक्य आज जगभरातले सगळे जग बदलण्याची आकांक्षा करणारी जेवढे काही गट आहेत सगळ्यांसाठी प्रेरणा तो म्हातारा आहे जो म्हणून गेला, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. जगात जो बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं तो बदल तुम्हीच स्वतः पहिले व्हा. बदलाची सुरुवात स्वतःपासून करा. म्हणून जग बदलण्याची सुरुवात आपली स्वतःपासून होते. यू आर द हिरो, यू आर द हिरो ऑफ चेंज. मला असं वाटतं की मी लहान आहे, मी नगण्य आहे. या तरुणांनी आपल्याला प्रश्न विचारले की जग बदलत नाही, अडथळे येतात, काय करावं. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये एक मोठं सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की टिंबकटू मध्ये एका फुलपाखराने पंख जरी फडफडवले तरी त्यामुळे शेवटी पॅसिफिक महासागरामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं. या जगातले सगळे इतक्या अनंत गोष्टी एकमेकाशी जुळलेले आहेत, इंटिग्रेटेड आहे की फुलपाखराने कुठे आपले छोटेसे पंख फडफडवले तरी त्याचा किती प्रचंड मोठा आणि व्यापक परिणाम होईल कोणी कल्पना करू शकत नाही.
म्हणून बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे. आणि तुम्ही आणि मी जी आपण छोटी छोटी माणसं आहोत, साधी माणसं, आपल्याला वाटतं की आपण साधी माणसं आहोत. यावर्षीच्या टाइम मॅगझिनमध्ये पर्सन ऑफ द इयर म्हणून याची निवड झाली. दोन्ही नावं अतिशय इंटरेस्टिंग आहेत. टाइमच्या संपादकांनी निवड केली मार्क झुकनबर्गची. 26 वर्षाचा हा तरुण, पण त्याने ते फेसबुक काय शोधून काढलं. आज असं म्हटलं जातं की जगातले 50 कोटी लोक त्या फेसबुकवरती भेटतात. त्या फेसबुकचे सदस्य आहेत. जणू काही एक नवा देशच त्याने निर्माण केला आहे, फेसबुक कंट्री. अमेरिकेच्या लोकसंख्या जवळपास दुप्पट आकाराचा एक देश त्याने त्या 26 वर्षाच्या पोराने निर्माण केला. अरे एक छोटासा माणूस काय करू शकतो. तो जो असांजे आहे, एक ऑस्ट्रेलियातलं पोरग हो, बंडखोर पोरग, त्याची ताकदच काय. पण ते विकिलिक्स त्याने निर्माण केलं आणि आज अमेरिकेला अगदी चळचळा कापायला लावतोय. तो सामान्य माणसाची किती ताकद असू शकते. तंत्रज्ञानाने आपल्या हातामध्ये आज इतकी विलक्षण सत्ता दिलेली आहे की तुम्ही आणि मी, माझ्यासारखी छोटी छोटी आणि आपण छोटी छोटी माणसं, आपले पंख आपण फडफडवले तर प्रत्येक वेळी नाही, पण केव्हा तरी कुठेतरी वादळ जरूर निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून एकटा माणूस हा पॉवरफुल आहे. एकटा माणूस अजिबात निर्बल नाही. एकटा माणूस हा अतिशय पॉवरफुल आहे. आणि याची उदाहरणं आपण बघायला लागलो आहोत. याची उदाहरणं काय बघायला लागलो आपण. काही गमतीदार गोष्टी घडतात आहेत बरं का. जगातला सगळ्यात मोठा नंबर 1चा श्रीमंत होता बिल गेट्स. तुमच्यापैकी अनेक तरुणांचं स्वप्न असणार की आपण बिल गेट्स बनावा. तारुण्यामध्ये त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली, विंडोज सारख्या गोष्टी शोधून काढल्या आणि जणू काही त्याने पूर्ण कॉम्प्युटरचं जगच क्रांती केली. पण क्रांती केली एवढंच नाही, त्याच्यातनं एवढी श्रीमंती निर्माण केली की मानव जातीच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एका आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवलेला माणूस म्हणजे बिल गेट्स. हा बिल गेट्स जगातला नंबर 1 श्रीमंत होता. त्याने काय करावं. एवढी संपत्ती कमवली आणि त्यानंतर त्याने काय करावं. तर बिल गेट्सने आपल्या संपत्तीपैकी जवळपास $50 अब्ज सामाजिक कामाला दान देऊन दिले. आणि हे करून त्याने आपल्या जगातला 1 नंबरचा जो श्रीमंत होता त्याला आपली प्रमुख संपत्ती दान दिल्यामुळे तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत उरला नाही. आणि या पैशाचा विनियोग करायला त्याने सामाजिक काम करण्यासाठी गेट्स फाउंडेशन सुरू केलं. आणि मग काही दिवसांनी मायक्रोसॉफ्टमध्ये त्याने निवृत्ती घेतली आणि आता तो फुल टाइम सामाजिक सेवेचं काम करतोय. पण याहूनही गंमत अशी घडली की बिल गेट्सने ते पद सोडलं नंबर 1चं श्रीमंतीचं, कारण त्याने दान देऊन दिले. म्हणून त्याची जागा ज्याला कोणाला मिळाली, जो नंबर 2चा श्रीमंत होता वॉरन बफे, तो आता नंबर 1 झाला. आता आपल्याला माहित आहे नंबर 2 आणि नंबर 1 मध्ये किती प्रचंड स्पर्धा असते. श्रीमंत होण्यासाठी एकमेकांचे गळे कापू स्पर्धा असते. हा वॉरन बफे जेव्हा नंबर 1 श्रीमंत झाला तर त्याने काय करावं. त्याने आपल्या संपत्तीपैकी $30 अब्ज काढले आणि ते सामाजिक कामाला दान देऊन दिले आणि त्याने नंबर 1चं पद सोडून दिलं. आणि त्याने तर वरून कमाल केली. तो असं म्हणाला की मला पैसे कमावता येतात पण मला पैसे समाजसेवेसाठी वापरता येत नाही. हा बिल गेट्स माझ्यापेक्षा जास्त शहाणा आहे. त्याने आपले $30 अब्ज त्या बिल गेटच्या स्वाधीन केले. कमालच आहे. हे जगामध्ये काय घडतंय. अरे जिथे एकमेकांचे गळे कापावे आणि इथे जगातला नंबर 1 जो श्रीमंत होतो आपल्या कमाईने होतो, काय बापजारीची कमाई नाही, आणि तो स्वतःहून ते पद सोडतो. $50 अब्ज. आणि मग नंबर 2चाही जो आहे तोही पद सोडतो. आणि आता आपल्याला माहित असेल, वाचलं असेल वर्तमानपत्रात आपण, की भारतामध्ये देखील घडायला लागलाय. अझीम प्रेमजींनी जवळपास $8 अब्ज की काही डॉलर्स संपत्ती भारतामधली शिक्षण सुधारण्यासाठी, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दान द्यायचं जाहीर केलेलं आहे. या तिघांनी आपल्याला काय सांगतात आहेत ते असं सांगतात आहेत की अरे आम्ही अमाप पैसा कमवला, खूप पैसा कमवला, अमाप पैसा कमवला, पण शेवटी या पैशामध्ये समाधान नाही. आणि पैशामध्ये समाधान नाही म्हणून ते आता पैसे सोडून
त्या पैशाला दान देऊन समाजसेवेकडे वळलेले आहेत. मग मित्रांनो, एवढा मोठा लांब फेरा करून आता ते समाजसेवेकडे वळले आहेत, तिथूनच आपण सुरुवात का करू नये? आणि आपण जर महाराष्ट्राकडे पाहिलं तर असं दिसतं की अरे, महाराष्ट्रात तर हे चमत्कार अगोदरच घडलेले आहेत. एक अण्णा हजारे तुमच्या जवळच आहेत. त्यांनी त्या गावाचा कायाकल्प करून टाकला, पलट करून टाकला. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन असो की दारू बंद करणं असो की माहितीचा अधिकार असो, एकटा अण्णा हजारे बिचारा क्रुसेड घेऊन निघतो. आणि त्याच्या अजून थोडंसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मानसिक सफर तर करा. पुण्यामध्येच अनिल अवचट आहेत, जे आणि त्यांच्या पत्नींनी मुक्तांगण सुरू केलं आणि ते त्यांचं लाईफ मिशन झालं आणि त्यांची मुलगी आता ते चालवते. सोलापूरमध्ये अंकोलीला आपल्यासमोर बसले अरुण देशपांडे आणि सुमंगल देशपांडे बसलेले आहेत. त्या अंकोलीच्या वाळवंटामध्ये जाऊन त्यांनी पाणी कसं गोळा करता येईल, साठवता येईल आणि सुजलाम सुफलाम क्रांती कशी करता येईल आणि कमीत कमी ऊर्जेमध्ये माणूस कसा जगू शकतो, याचे प्रयोग सुरू केले आहेत. इकडे कोकणामध्ये जाल तर दिलीप कुलकर्णी आहेत की ज्यांनी माणसाने आपल्या गरजा कमीत कमी करून कसं जगता येईल स्वतः प्रत्यक्ष तसं जगून त्याचे प्रयोग करतात आहेत, आपल्याला दाखवतात आहेत. तिकडे विदर्भात जाल तर अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला अमरावती फक्त मेळघाटसाठी माहीत आहे, पण तिथे वरुड गावाजवळ एक वसंत फुटाणे करुणा फुटाणे नावचं जोडपं ऑर्गॅनिक शेती करून कसं जगता येऊ शकतं शेतकऱ्याला, याचे प्रयोग करतात आहेत. आणि मेळघाटमध्ये डॉक्टर आशिष सातव सारखा तरुण डॉक्टर जाऊन तिथे तो आदिवासींमध्ये सेवेचं काम करतोय. गडचिरोलीमध्ये प्रकाश आमटे आणि मंदा आमटेंचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि शोधराममध्ये महाराष्ट्रातले अनेक तरुण आणि विदर्भातले अनेक तरुण कार्यकर्ते घेऊन आदिवासींचे एका पाठोपाठ प्रश्नाच्या मागे प्रश्न घेतात आहेत. कोणी दारूचा प्रश्न घेतोय, कोणी तंबाखूचा घेतोय, कोणी बालमृत्यूचा घेतोय, कोणी माता मृत्यूचा घेतोय. हे सगळे तरुण, ही एकटी एकटी माणसं, अरे सगळ्या महाराष्ट्राची शोधयात्रा करावी आणि या तीर्थक्षेत्रांना भेट द्यावी. आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उपस्थित आहेत. आणि ही जी संघटना तरुणांची निर्माण झाली, शेकडो तरुण या निर्माणच्या निमित्ताने एकत्र येतात आहेत. आणि त्यातले अनेक जण कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम करतात आहेत. ते तरुण आहेत, ते विद्यार्थी आहेत, ते कोणी शिकत आहेत किंवा कोणी शिकून बाहेर पडले आहेत. कोणी रोजगार हमी योजनेमध्ये सुधारणा कशी करता येईल आणि मजुरांना मजुरी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात, प्रयोग करतात आहेत. कोणी सॉइल कन्झर्वेशनसाठी काय करता येईल याचे प्रयोग करतात आहेत. कोणी पर्यावरण कसं वाचवता येईल आणि इको व्हिलेज कसं निर्माण करता येईल याचे प्रयोग करतात आहेत. तर कोणी हात कसे स्वच्छ धुवावे शाळेतल्या मुलांनी म्हणून निर्मल नावाचे प्रयोग करतात आहेत. कोणी आयटीचा वापर करून गडचिरोलीच्या आदिवासींपर्यंत माहिती आणि आरोग्य सेवा कशी पोहोचवता येतील याचे प्रयोग करतात आहेत. म्हणून मित्रांनो, हे जग कसं बदलेल? आज जे काही प्रश्न मला विचारण्यात आले त्यातले काही प्रश्न असेही आहेत की हे जग कसं बदलेल, कशी आशा बाळगावी, बदलेल की नाही बदलेल, हे कसं बदलेल. इतर कृती अनेक उदाहरणं आपण पाहिली की वैज्ञानिक कृती, सामाजिक कृती, निषेधाची कृती, संघटनेची कृती, जागृतीची कृती, या सगळ्या कृती करतात येतात. सोबतच एक अजून पर्याय तुमच्या आणि माझ्या हातात आहेत. तो पर्याय आहे सांस्कृतिक बदलाचा. सांस्कृतिक बदल म्हणजे काय? संस्कृती म्हणजे काय? तुम्ही आणि मी रोज जे जगतो ते म्हणजे संस्कृती. आणि म्हणून मी रोज कसा जगतो हे तर माझ्या हातातच आहे. मी रोज कसा जगतो याच्यातनं संस्कृती आकार घेते, संस्कृती घडते. म्हणून मी संस्कृती करता आहे. नव्या पद्धतीने जगणं, वेगळ्या पद्धतीने स्वतः जगणं, ही जगण्याची नवी संस्कृती निर्माण करणं आहे. एवढंच नाही तर ही नवी राजकीय कृती आहे. राजकीय कृती करायला तुम्हाला कुठे जावं लागत नाही. काही दिल्लीला जाण्याची गरज नाही की मुंबईला जाण्याची गरज नाही.
तुम्ही कसं जगता याच्यातनं जग कसं जगतं हे ठरत असतं. आपण कपडे कोणते घालतो, आपण अन्न काय जेवतो, आपण कसल्या घरात राहतो, आपण वीज किती जाळतो, आपण वाहनं कोणती वापरतो, आपण पेट्रोल डिझेल किती वापरतो, या आपल्या जगण्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या निर्णयामध्ये या जगाचं भवितव्य घडत असतं. आणि त्यातनं जी जगण्याची संस्कृती निर्माण होते ती सगळ्यात मोठी राजकीय कृती आहे. कारण शेवटी राजकारणात जाऊन सत्ता हातात घेऊन ती आलीच कधी तर, आणि ती सत्ता हातात घेऊनही जर सगळं कोएलिशनचं राजकारण करून तुम्हाला जर काही करताच आलं तर ते जे तुम्ही करणार ते तुम्हाला आजच सुरू करता येतं स्वतःच्या जीवनात. आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने जगणं ही राजकीय कृती आहे. हे पीपल्स पॉलिटिक्स आहे. मी कसा जगतो हा माझा जाहीरनामा आहे. आणि हा जाहीरनामा लिहिण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आणि मला आहे. आपणच आपला राजकीय जाहीरनामा लिहू शकतो. मी कसं जगतो. यूज युअर नोट ॲज युअर वोट. तुम्ही ही नोट कुठे खर्च करता तो प्रत्येक निर्णय विचार करा आणि तुमच्या असं लक्षात येईल की आपण खर्च करत असलेली प्रत्येक नोट ही कोणत्या तरी जगाला एक वोट असतं. मी जेव्हा नोट अशा गोष्टीवर खर्च करतो ज्याची मला गरज नाही आहे, मी जगातल्या गरिबीला वोट देत असतो. मी जेव्हा नोट अशा गोष्टीवर खर्च करतो की ज्याच्यामुळे पर्यावरण नष्ट होणार आहे, तेव्हा मी ग्लोबल वॉर्मिंगला वोट देत असतो. म्हणजेच याचं उलटं मला करता येईल की मी माझी नोट जर सावधपणे वापरली, मी कशासाठी खर्च करणार, मी कसं जगणार, या एका शस्त्राच्या माध्यमातनं मी राजकीय परिवर्तन देखील जे करू शकत नाही ते स्वतःच उद्याच करू शकतो, आजच करू शकतो. हे नवं पॉलिटिक्स आहे. हे सांस्कृतिक परिवर्तनाचं पॉलिटिक्स आहे. हे जगणं बदलण्याचं पॉलिटिक्स आहे. आणि याची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की तुमच्या आणि माझ्या हातात आहे. आणि याच्यासाठी लांब पल्ल्याची सत्ता स्वीकारावीच लागत नाही. हे तुम्हाला मला आजच सुरू करता येतं. सगळ्या जगाचं भवितव्य मी ठरवू शकतो. युवा मित्रांनो, तुमचा करिअर ही तुमची एक प्रचंड मोठी काळजी असते. आणि करिअरच्या मार्फत काय करायचं असतं तर मला कन्झम्पशनसाठी, उपभोगासाठी पैसा मिळवायचा असतो. पण माझ्या करिअरमधनं कन्झम्पशनच्या द्वारे पृथ्वीचं करिअर ठरत असतं. आणि म्हणून पृथ्वीचं करिअर ठरवण्यासाठी मला कृतीसाठी इथे भरपूर वाव आहे की मी कसं जगणार. या जगण्याच्या इच्छांना अमर्याद इच्छा माझ्या संपतच नाहीत. तो ऑस्कर वाइल्ड म्हणाला की देर आर ओनली 2 ट्रॅजेडीज इन लाईफ. वन इज नॉट टू गेट व्हॉट यू वॉन्ट and another is to get it. जगात 2च शोकांतिका आहेत. एक तर तुम्हाला जे हवं आहे ते न मिळणं, ते तर समजू शकतो आपण. आपल्याला जे हवं ते नाही मिळालं तर आपण दुःखी होतो. आणि तो म्हणतो की दुसरी शोकांतिका आहे तुम्हाला जे हवं आहे ते मिळणं. याचं कारण असं की जे हवं आहे ते मिळालं की तत्काळ दुसऱ्या क्षणी आपल्याला दुसरं काहीतरी हवं असतं. आपल्या इच्छांना अंतच नाही. मनाचा हा स्वभावच आहे की ते कधीच शांत होत नाही, कधीच इच्छेला अंत नाही. आणि म्हणून तो म्हातारा पुन्हा एकदा म्हणून गेला की देर इज इनफ ऑन दिस अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड. या पृथ्वी तलावरती प्रत्येकाच्या गरजेपुरता आहे. या निसर्गाने भरपूर देऊ शकतो. हा निसर्ग आपल्याला इथे प्रत्येकाच्या गरजेपुरता आहे, पण प्रत्येकाच्या लोभापुरतं नाही आहे, हवेपुरतं नाही आहे. आणि म्हणून परिवर्तनाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येते. बी द चेंज युअर सेल्फ. पण अजून एक प्रश्न, मी नुसतं माझ्या जीवनात परिवर्तन केलं आणि मी असं म्हटलं की मी माझ्या एकट्यापुरतं आता केलं, माझं घर दुरुस्त केलं, हे पुरेसं आहे का? एकट्या माणसाला मुक्ती नाही.
मी या समाजामध्ये राहीन, पण बाकी सगळा समाज मेला तरी चालेल, मी माझं रक्षण करून घेईन, असा जर आपल्याला गैरसमज असेल तर असं घडत नसतं. नो मॅन इज अन आयलँड कम्प्लीट इन हिमसेल्फ. जगातला कोणी माणूस असं एकटं बेट नाही आहे की त्याने असं स्वतःला भ्रम बाळगावं की मी माझं सांभाळून घेईन. कोणीच एकटं बेट नाही आहे. तुमचं जगणं, माझं जगणं, आपलं जगणं हे अभिन्नपणे इतरांच्या जगण्यासोबत जोडलेलं आहे. मला एकट्याला मुक्ती नाही. मुक्ती असेल तर इथे फक्त सामूहिक मुक्ती आहे. बदल इथे पूर्ण समाजासाठी झाला पाहिजे. तुमचं आणि माझं जगणं मरणं समाजासोबत बांधलेलं आहे. अरे इतकी साधी गोष्ट आहे की समाज जगला नाही तर मी जगू शकत नाही. जंगलामध्ये तुम्ही ताडोब्याच्या जंगलात जा. जंगलामध्ये जेव्हा आपण फिरत असतो एक सांबर ओरडतं आणि सांबर जेव्हा ओरडतं, सांबर खरं म्हणजे अतिशय लाजरबुजरं प्राणी आहे, पण सांबर जेव्हा ओरडतं तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की वाघ जवळपास आहे. एक वाघ दबा धरून बसलेला आहे आणि म्हणून सांबर आपल्या पूर्ण कळपाला इशारा देत असतं की सावधान, जवळ वाघ आहे. पण हे करताना ते सांबर काय करतं? ते खरं म्हणजे जोराने आवाज निर्माण करून जणू त्या वाघाला कळू देतं की सांबर कुठे आहे. म्हणजे मी माझा जीव धोक्यात टाकतो. ते सांबर आपला जीव धोक्यात टाकून कळपाला का वाचवत असावं? काय त्या सांबराला तुकाराम महाराजांनी शिकवलं होतं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. त्याला काय कोणी परोपकार शिकवलेला असतो? मग ते सांबर असं का वागतं? तर आपल्या कळपाला, आपल्या समूहाला वाचवणं आणि गरज पडली तर त्यासाठी आत्मोत्सर्ग करणं, आत्मत्याग करणं हे निसर्गाने तुमच्या आणि माझ्या आणि त्या सांबरच्या जीन्समध्येच दिलेलं आहे. कारण कळप वाचला तरच सांबर वाचेल आणि एखाद वेळी सांबर गेला तरी हरकत नाही, पण कळप वाचला पाहिजे तर अजून 56 सांबर निर्माण होतील. आणि म्हणून निसर्गाने आपल्याला नैसर्गिक प्रेरणाच देऊन घडवलं आहे की इतरांना वाचवायचं, कारण इतरांच्या जगण्यासोबत माझं जगणं जोडलेलं आहे. माझ्या जगण्याचा हेतू इतरांच्या गरजांमध्ये लपलेला आहे. मी का जगायचं? माझ्या जगण्याचा हेतू काय? माझ्या जगण्याचा हेतू इतरांच्या ज्या गरजा आहेत, इतरांचं जे दुःख आहे ते पूर्ण करणं. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये कोहम, मी कोण आहे याचा खूप शोध झाला. त्याचं उत्तर सहसा सापडत नाही, पण खरं म्हणजे कोहम, हु एम आय, याचं खरं उत्तर आहे हुज एम आय. मी कोणाचं आहे? मी कोणाचं आहे? पाश्चिमात्य सभ्यतेने एक त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि ते जे उत्तर आहे ते डेकार्ट नावाच्या एका तत्वज्ञानाच्या पासून ते उत्तर येतं मुख्यतः. तो असं म्हणाला, आय थिंक सो आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. पण ह्या तत्वज्ञानाने आपण गेलो की मी एकटा पडतो, मी वेगळा पडतो आणि तो नुसता विचारच करत राहतो आणि तो म्हणतो मी माझा विचार करणार. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा होतो. मी विचार करतो म्हणून मी नाही आहे रे. पौर्वात्य सभ्यने त्याचं उत्तर वेगळंच दिलेलं आहे. आमच्या आदिवासींनी तर नक्कीच दिलेलंच आहे. ही संस्कृती काय म्हणते? यू आर देअर फॉर आय एम. तू आहेस म्हणून मी आहे. नाही तर मी असण्याला काही अर्थच नाही. मी कसा काय वेगळा आहे? तू आहेस, तुझं अस्तित्व आहे म्हणून मी एक वेगळा आहे. यू आर देअर फॉर आय एम. आणि म्हणून माझ्या जगण्याचा हेतू तुझ्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये आहे. तुझ्या जगण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये माझा जगावं कशासाठी हा प्रश्न सुटतो. म्हणून मित्रांनो, मी असं म्हणणार की असा एक प्रश्न शोधून घ्या. जो कोणाचा तरी जगण्याचा प्रश्न असेल तो प्रश्न शोधून घ्या. तो प्रश्न तुमची कुठेतरी वाट बघत असणार. कुठेतरी आज देखील तो प्रश्न तुमची वाट बघत उभा आहे. एखाद्या बाबा आमटेला वरोऱ्याच्या रस्त्यावर फिरताना कुष्ठरोग्याच्या रूपात तो प्रश्न भेटला.
मला असाच एक दिवस तो प्रश्न गडचिरोलीमध्ये दारावरती टक 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 करून 2 बाया आतमध्ये शिरल्या आणि त्यांच्या हातात जे छोटंसं आजारी न्यूमोनियाने आजारी मूल होतं, त्या मुलाच्या रूपात, त्या मरणाऱ्या मुलाच्या रूपात मला माझा प्रश्न सापडला. तुमचा कुष्ठरोगी, तुमचा बालमृत्यू कुठे लपलेला आहे? कुठेतरी तो तुमची वाट बघतोय आणि तो तुम्हाला जर सापडला तर तो तुमचा उद्धार करताय. त्याला जर तुम्ही शोधाल तर उद्धार होऊन जाईल रे. तोच तुमचा विठ्ठल आहे. शोधा त्याला, त्याचे पाय धरा. खरंच तो तुमचा उद्धार करून टाकेल. तुमचा उद्धार स्वतःच्या ज्या काही स्वार्थाच्या मर्यादा आहे आणि त्याच्यामध्येच अडकून सगळी आपली दुःख आहेत, त्या मीपणातनं तो तुमचा उद्धार करून टाकेल. म्हणून मी असं तुम्हाला म्हणणार की अरे जा रे, तो विठ्ठल तुमची वाट बघतोय. कुठेतरी तो तुमची वाट बघतोय. शोधा त्याला, धरा त्याचे पाय आणि तो तुमचा प्रश्न सोडवेल. असे प्रश्न जागोजाग तुमची वाट बघत बसलेले आहेत. प्रश्न असा आहे की मला ते साहस आहे का? गडचिरोलीमध्ये मलेरिया आहे. मी आज इथे आलो, तिथे रोज मलेरियाने, सेरिब्रल मलेरियाने, अतिशय घातक अशा मलेरियाने बेशुद्ध झालेले, ज्यांना फिटा येतात आहेत, अशी मुलं आमच्या दवाखान्यामध्ये येतात आहेत. मलेरियाचं थैमान गडचिरोलीमध्ये मांडलेलं आहे आणि नुसतं गडचिरोलीत नाही, गडचिरोलीपासून ओरिसापर्यंत हे मलेरियाचं थैमान मांडलेलं आहे. आणि मला असं कळलं की मुंबईमध्ये देखील मलेरियाने मृत्यू झाले आहेत. या मलेरियाचा प्रश्न भारतात होता. इंग्लंडमध्ये मलेरिया नव्हता, पण तो रोनाल्ड रॉस, इंग्लंडमधला डॉक्टर, तो मलेरियाचा शोध घेत 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 भारतात आला आणि भारतामधल्या मलेरियाच्या प्रश्नावरती त्याने एक अतिशय महत्वाचा ब्रेक थ्रू केला. मलेरिया का पसरतो त्याने शोधून काढला. 100 वर्षापूर्वी त्याने गुपित शोधून काढलं, पण आजही गडचिरोलीमध्ये मलेरिया कायम आहे. कारण या 100 वर्षामध्ये रोनाल्ड रॉसच्या नंतर दुसरा कोणी रोनाल्ड रॉस भारतामध्ये निर्माणच झाला नाही, ज्याने जाऊन या मलेरियावरती पुढचं संशोधन करावं आणि या मलेरियाचा प्रश्न सोडावा. असा रोनाल्ड रॉस भारतात का नाही झाला 100 वर्षांमध्ये? याचं एक कारण असं की 10वी मध्ये, 12वी मध्ये, BA मध्ये, MBA मध्ये, MBBS मध्ये आपण नुसतं घोकतो आणि परीक्षेमध्ये ओकतो. कोणता प्रश्न सोडवायला आपण आपलं आयुष्य झोकत नाही. आणि म्हणून शोध लागणारे निघतच नाही तिथे. इथे फक्त बैलाची गाणी फिरवणारे, तिथल्या तिथे फिरणारे. रोनाल्ड रॉस काय असं नाही म्हणाला की त्या भारतामध्ये मलेरिया आहे, तिथे वाघ आहेत, तिथे मच्छर आहेत. 8,000 मैलांचा प्रवास करून तो भारतात आला आणि त्याने इथल्या प्रश्नावरती संशोधन केलं आणि सोडवलं. असं शोध लावायला, अशी समस्या सोडवायला हे एक रोनाल्ड रॉसचं साहस लागतं. आपण सर्व काय करतो? अकबर बिरबलची गोष्ट आहे, प्रसिद्ध गोष्ट आहे. राणी आणि मी जेव्हा अमेरिकेतनं परत आलो, कुठे काम करावं मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. चांगल्या चांगल्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स बोलवत होत्या, राजधानीमध्ये खूप चांगल्या सोयी होत्या. कुठे जावं? एक छोटीशी गोष्ट अकबर बिरबलची तेव्हा वाचली, ती आज तुम्हाला सांगतो. अकबरने एकदा बिरबलला असंच म्हटलं की 10 मूर्ख शोधून आण राज्यातले. काहीतरी बिरबलला असा तो त्रास द्यायचाच. बिरबल गेला, खूप शोधून त्याला 9 सापडले, 10वा मूर्ख त्याला सापडेना. बिरबल शोधतोय दिल्लीच्या रस्त्यांवरती, अंधारामध्ये रात्री बिरबल शोधतोय, कारण उद्या राजासमोर 10वा मूर्ख पेश करायचा आहे आणि तो मूर्ख शिरोमणी सापडत नाहीये. बिरबलला एका जागी असं दिसतं की एक घर आहे, घराचा पासून खिडकीमधून थोडा प्रकाश बाहेर पडतोय रस्त्यावरती आणि तिथे एक माणूस वाकून काहीतरी शोधतोय. बराच वेळ झाला तो माणूस शोधतोच आहे. बिरबल जवळ जातो आणि त्याला विचारतो, अरे तू काय शोधतोयस? तो म्हणतो, ती माझी अंगठी हरवली रे, सापडत नाही, शोधतोय. बिरबल म्हणतो, हो बरोबर आहे, तू शोधतोय, मी बघतोच आहे, खूप वेळ झाला तुला. कुठे हरवली?
ती यमुनेच्या पलीकडे जंगलामध्ये हरवली. मग इथे कशाला शोधतोय? अहो तिथे अंधार आहे, इथे बऱ्यापैकी प्रकाश आहे म्हणून इथे मी शोधतोय. जिथे अंगठी हरवली तिथे अंधार असणारच आहे. पण जिथे अंधार आहे तिथे आपण जात नाही. जिथे प्रकाश आहे, जिथे सोयी आहे तिथे आपण जाऊ इच्छितो. पण मित्रांनो, जिथे प्रकाश आहे तिथे अंगठीच नाही. पण जिथे अंगठी नाही तिथे अंगठी शोधण्याचं नाटक आपण करतो. म्हणून आपल्याला जिथे अंगठी हरवली आहे तिथे जाण्याचं धाडस करावं लागेल. आणि प्रश्न कोणाचे सोडवायचे? माझ्यासारख्या एका गोंधळल्या माणसाने महात्मा गांधींना एकदा प्रश्न विचारला की बापू, जीवनामध्ये काय पुढे करावं काय कळत नाही, अशा वेळी कसं करावं, काय करावं? तर ते म्हणाले, अगदी सोपं आहे, मी तुला एक जादूची तावीज देतो. त्यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे, आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. असा मी तुला जादूचा तावीज देतो की ज्याच्याने हमखास तुझा हा प्रश्न सुटेल. जेव्हा जीवनात पुढे काय करावं असा प्रश्न तुझ्यामध्ये उभा राहील, तुझ्या मनामध्ये द्वंद्व उभं राहील, गोंधळ येईल मनामध्ये, आणि जेव्हा तुझा स्वार्थ फार प्रबळ होईल आणि स्वार्थ तुझे डोळे आंधळे करायला लागेल, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तू आयुष्यात पाहिलेल्या सर्वात दुःखी, कष्टी, हतबल माणसाचा चेहरा आण. आणि त्या माणसाला आपल्या डोळ्यासमोर आणून मग आता स्वतःला प्रश्न विचार की मी जे पुढचं पाऊल उचलू जात आहे, जे मी पुढे करू जात आहे, त्यामुळे त्या माणसाचं दुःख कमी होणार आहे का? त्याची हतबलता कमी होणार आहे का? आणि ही जर तू परीक्षा लावलीस तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुझ्या मनातला स्वार्थ कमी व्हायला लागेल आणि तुला लख्ख दिसायला लागेल. जीवनाचा हेतू शोधण्यासाठी काय करायचं ते आपण पाहिलं, कुठे करायचं हे पाहिलं, कोणासाठी करायचं हे पाहिलं. शेवटचा प्रश्न उरतोच, आणि विशेषतः युवांसाठी हा प्रश्न उरतोच. आणि आज मला तो प्रश्न विचारण्यात आला की प्रश्न सोडवायचे कसे? रंग दे बसंती सिनेमा तुम्ही बहुतेकांनी पाहिला असेल. त्या रंग दे बसंती मधली ती खुशाल चेंडू, मजा मस्ती करणारे ते तरुण आयुष्यामध्ये मजा मस्ती करत त्यांचं आयुष्य या पथनाट्यात आपण पाहिलं तसं छान चालत असतं. पण एक काहीतरी प्रचंड भ्रष्टाचार, अन्याय बघतात आणि त्यांचं माथं सणकतं. आणि जेव्हा त्यांना ते दूर करता येत नाही तेव्हा ते त्या भ्रष्ट राजनीतिक नेत्यांना गोळ्या घालतात. प्रश्न सुटला का? मस्तीची गोळी घेतली, गोळी घालण्याचाही पर्याय कामाचा नाही. आणि गोळी घालायचीच असेल तर गरिबीला घाला, गोळी घालायचीच असेल तर बालमृत्यूला घाला, अज्ञानाला घाला, आणि गोळी घालायचीच असेल तर स्वतःमधल्या अतिरेकी लोभाला घाला, स्वतःमधल्या अतिरेकी उपभोग वादाला घाला. आणि म्हणून मित्रांनो, मी असं म्हणणार तुम्हाला की आज आपल्या जीवनामध्ये कॉम्पिटिशन आहे, करिअर आहे आणि कन्झम्पशन आहे. काही प्रमाणात असणार आहे, सगळं काही आपण तत्काळ नाकारू शकत नाही. पण याची जागा हळूहळू का होईना, पण याची जागा कनेक्टने घेतली पाहिजे. ज्यांचं दुःख आहे त्यांच्याशी कनेक्ट करा. कनेक्ट विथ कम्युनिटी, कनेक्ट विथ कंपॅशन. हा बदल कसा करायचा? या जगामध्ये यशासाठी लांब 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 स्पर्धेच्या जगामध्ये लाईनी लागलेल्या आहेत, लांब लांब क्यू लागलेले आहेत. आणि त्या क्यू मध्ये आपण सगळ्या शेवटी उभे आहोत. केव्हा आपला नंबर लागेल या यशामध्ये, नोकरीमध्ये, श्रीमंतीमध्ये, माहित नाही आपल्याला. विनोबांनी एक अतिशय सोपी युक्ती सांगितली. म्हणाले की अशा क्यू मध्ये जर तुम्ही उभे आहात तर काय करायचं? क्यू मध्ये शेवटचा नंबर आहे, सोपा उपाय आहे, जगाकडे पाठ फिरवा, म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील.
त्या क्यू मध्ये पुढे जाण्याची धडपड करण्याची ऐवजी जस्ट टर्न अराउंड, बस तुमची दिशा बदलवा आणि तुम्ही पहिला नंबर होता. इतकं सोपं आहे रे, इतकं सोपं आहे. तुम्ही जर शेवटचे असाल त्या यशाच्या क्यू मध्ये, तर तुम्हाला परिवर्तनाच्या क्यू मध्ये पहिलं होता येईल. फक्त टर्न अराउंड, बस एवढीच गरज आहे. पण माझ्या युवा मित्रांनो, मला आज तुम्हाला असं सांगायचं आहे की पुढची 40 वर्ष तुमची आहेत. या 40 वर्षासाठी तुमच्या आयुष्याचा तुम्ही काही संकल्प करा की आजचं हे जग जसं आहे ते मला मान्य नाही. हे जग मी असं उधार घेणार नाही. जशा जगात जन्माला आलो तशा जगात अजिबात मरणार नाही. हे जग बदलून जाईल. संकल्प करा की हे माझं जीवन खूप अमूल्य आहे आणि मी थोड्याशा पैशासाठी हे जीवन विकणार नाही. मी जीवन जगीन, मी जीवन भोगणार नाही आणि मी भोगला जाणार नाही. जेव्हा मी माझं आयुष्य विकायला ऑफर करतो तेव्हा खरं म्हणजे मी भोगला जातो. कोणीतरी माझा वापर करतं आणि पुढे जातं. मी माझ्या जीवनाला एक हेतू, एक प्रयोजन प्रदान करीन. जिथे समस्या आहे, जिथे गरज आहे तिथे मी जाईन. जिथे गरज नाही तिथे गर्दी करून मी स्वतःच एक समस्या बनणार नाही. इतरांच्या जगण्याच्या समस्या कशा सोडवायच्या याच्यातनं माझी जगायचं कशासाठी याची समस्या सुटते. आणि म्हणून दुसऱ्यांच्या जगण्याच्या धडपडीत माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणून मी आज या पिढीच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या युवा मित्रांनो, आजपासनं महाराष्ट्र तुमचा आहे. आजपासनं महाराष्ट्र तुम्हाला दिला, यापुढे तो तुमचाच आहे. सत्ता तुमचीच आहे आणि जबाबदारी पण तुमचीच आहे. या महाराष्ट्राला घडवा आणि आपलं जगणं स्थगित करू नका. जसं जग असावं असं तुम्हाला वाटतं ते उद्यापासनं नाही, आजपासनं जगायला सुरुवात करा. गप्पा किती वेळ मारता? कॅन्टीनमध्ये किती वेळ बसून राहता? रोज आपला 1 तास या समाजाच्या गरजांसाठी द्या. तसं जग आपोआप घडणार नाहीये. तुमच्यातले काही जण किंवा इतरत्र काही जण जे जग असं घडवण्याचा प्रयत्न करतात आहेत, आपल्या उत्पन्नाचा 10% हिस्सा जरूर तशा कामासाठी द्या. नाही आपल्याला बिल गेट्स होत आहेत, पण आपण मिनी 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 बिल गेट्स तर होऊया. आपल्या उत्पन्नाचा 10%, फक्त 10%, 90% आपल्यासाठीच ठेवा, पण 10% तरी या समाज अधिक चांगला करण्यासाठी, जग बदलण्यासाठी द्या. आणि हे आयुष्य तुमच्याकडे एकदाच आहे. पुढची आयुष्याची 40-50 वर्ष तुमच्या हातात आहेत. यातली किमान 5 वर्ष तरी हे जग अधिक सुंदर करण्यासाठी द्या. आपला टॅलिस्मन स्वतः शोधा. आपला प्रश्न स्वतः शोधा. त्याच्याशी स्वतःला जोडून घ्या आणि तो प्रश्न सोडवा. सूर्य अस्ताला गेला, सूर्य अस्ताला गेला म्हणून काही होणार नाही. रवींद्रनाथ टागोरांची एक मोठी सुंदर कथा आहे. ती कथा अशी आहे की सूर्य अस्ताला जातोय आणि अस्ताला जाणारा सूर्य म्हणतो की मी दिवसभर जळून इथे प्रकाश दिला, पण आता मी चाललो, कोण माझी जागा घेईल? या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? चंद्र जो आहे, चंद्र आपला चेहरा काळा करून घेतो. तो म्हणतो मी तर येऊन जाऊन परप्रकाशी, मी काय करू शकतो? तारे जे असतात ते म्हणतात आम्ही किती छोटे, आम्ही नुसतं लुकलुक करू शकतो, आम्ही काहीच करू शकत नाही. चंद्र नाकार देतो, तारे तोंड लपवतात, ग्रह नाही म्हणतात. तेव्हा एका झोपडीतला एक छोटासा दिवा असं म्हणतो की हे पिता, मी खूप छोटा आहे, माझी शक्तीच किती,
पण माझ्या हृदयामध्ये तेल असेपर्यंत या अंधारलेल्या झोपडीचा हा कोनाडा मी जळत राहून कायम प्रकाशित ठेवेन. माझ्या मित्रांनो, तुमचा दिवा असाच रात्रभर जळत राहो अशी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.